आणि माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून या चर्चेवरती कायमचा पूर्णविराम असेल अशी अचूक चर्चा करण्यासाठी या मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की रयत या ठिकाणी जमली की त्या रयतेच्या राजाचा दैवत झालाच पाहिजे. आणि प्रश्न आहे तो झोपडपट्टीचा. मी सन्माननीय शाखा प्रमुख आदरणीय किसनरावजी वाळुंज यांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा उपस्थित सर्व झोपडपट्टी धारकांना मार्गदर्शन करावे. आदरणीय श्री किसन वाळुंज शाखा प्रमुख कैलासनगर. सौमित्राबाई मदन कदम यांना विनंती आहे आपण मंचावर यायचंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती संदर्भ करून हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचं दैवत धर्मेंद्र आनंदीके साहेब यांना स्मरण करून व्यासपीठावरती बसलेले ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते मनोज शिंदे साहेब, तसेच आमचे वागळे शहरचे विभाग प्रमुख परिदादा चाळके, तसेच शैलेशदादा शिंदे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जे आयोजन केलं ते आमचे सचिन कांबळे साहेब उपविभाग प्रमुख संतोषदादा पटाणे, आमच्या रणरागिनी साक्षीताई पटाणे विभाग प्रमुख वागळे स्टेट विभाग, मनीषाताई कांबळे, शिल्पाताई वाघ, आशाताई कांबळे, इतर मान्यवर मंडळी या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिलेले आहेत. विषय आहे वन विभागाचा. गेल्या महिन्याभरापासून या विभागामध्ये भरपूर हालचाल सुरुवात झालेली आहे. तरी काही गोष्टी मनोज शिंदे साहेबांच्या कानावरती गेल्या आणि त्यांनी आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावरती लेखाजोखा घातला आणि त्यानंतर हे फॉरेस्टवाले कुठेतरी थोडेसे नरम झाले. ऑपरेशन फॉरेस्टची शिंदे साहेब आपल्याला सांगतीलच, परंतु तुम्हाला मी एकच सांगेल की या वागळे विभागामध्ये आपण राहतो, आपण कुणाचे मतदार आहोत हे आपल्याला माहिती आहे. आपण मतदार आहोत संकट मोचन ज्या ठिकाणी खरोखर आपत्ती, ज्या ठिकाणी खरोखर काही गोष्टीसाठी नागरिक म्हणा आज हवालदिल होतील किंवा ते अस्थिर होतील अशा ठिकाणी संकट मोचन म्हणून आपले लाडके एकनाथ शिंदे साहेब धावून जातात. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. आज कोल्हापूरचा महत्व असो या येरसळवाडीची दरडग्रस्त असो, महाराष्ट्र आपत्तीग्रस्त असो, एवढं असून सुद्धा त्यानंतर डायरेक्ट आता तर तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे कुठे गेले ते. आपला महाराष्ट्र सोडून पहलगावामध्ये गेले, जम्मू काश्मीरमध्ये ताबडतोब तिकडे गेल्याच्या नंतर काही लोकांच्या प्रतिक्रिया, जे लोक अडकले होते त्या लोकांच्या
सुटकेचा श्वास सोडला की खरोखर साहेब तुम्ही आलात, आज आम्हाला खूप बरं वाटलं. आणि तुम्ही म्हणून सांगतो, आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जाहीर सभा, जाहीर मीटिंग, चर्चासत्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आपण बिलकुल काळजी करू नका. या ठिकाणी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच, परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या 30 वर्षापूर्वी या ठिकाणी बुलडोझर या ठिकाणी आला होता आणि त्यावेळेला या विभागामध्ये मदन कदम साहेब यांच्या त्या निदर्शनामध्ये आलो आणि धर्मेंद्र आनंदीके साहेबांना या धर्मेंद्र चौकामध्ये ते घेऊन आले. त्यांच्याबरोबर मी त्यांचा सहकारी म्हणून होतो. गेल्या 30 वर्षापूर्वीचा हा काळ आणि आता तेच काम आपले एकनाथ शिंदे साहेब आपल्याला आदर देते, आपलं काम करते. तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघेल. मुख्यमंत्री असताना साहेबांनी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केले, हे आपल्याला सगळ्यांना पुन्हा त्यांनी सांगितलं. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ही नोटीस निघाली त्या वेळेला साक्षी पडले, संतोष पडले आणि सचिन कांबळे यांनी प्रत्येक वेळेला शिंदे साहेबांना आठवण करून दिली की साहेब फॉरेस्टचा विषय, परंतु त्यावेळेला साहेबांनी सांगितलं, तुम्ही कशाला तुम्ही